मणिपूरप्रमाणे आतापर्यंत 7 लोक ठार झाले। जो आकडा येतोय 3चा तो खोटा आहे। मी सकाळी माहिती घेतली, 7 लोक ठार झालेत, अनेक ठिकाणी आगी लागलेल्या आहेत। भारतीय जनता पक्षाला संपूर्ण देशाला आग लावायची आहे आणि ही आग पूर्ण झाली पुढल्या 2 वर्षात की लोकसभा निवडणुकांना सामोरं जायचं आहे। सुरेंद्र अधिकारी जे आहेत त्यांच्या देखील पीएची हत्या करण्यात आली, त्याच्यामुळे देखील असं म्हटलं जातं की तो हिंसाचार तिकडे उसळलेला आहे। पाहावं लागेल, पण हिंसाचार जर उसळला तर त्याला जबाबदार पूर्णपणे केंद्र सरकार असेल। पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला की भारतीय जनता पार्टी जबाबदार, आणि पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही हे योग्य। संजय राऊत किती दुटप्पीपणा करताय। पश्चिम बंगालमध्ये कशा पद्धतीनं 15 वर्ष ममता दीदीने गुंडगिरी केली असेल याची कल्पना तुम्हाला येते। ममता दीदींची दहशत काय होती याची कल्पना तुम्हाला येईल। त्यामुळं आता भारतीय जनता पार्टीचं 9 तारखेला सरकार स्थापन होईल। हे सरकार स्थापन झाल्यानंतर पश्चिम बंगालमधली दहशत, पश्चिम बंगालमधली दीदीगिरी समूळ नष्ट करण्याचं काम तिथले मुख्यमंत्री, तिथलं